सोलापूर शहरातील पाणी पुरवठा, अतिक्रमणे, अनधिकृत बांधकाम, बर्ड फ्लू तसेच अधिकाऱ्यांच्या कामकाज पद्धती या संदर्भात महापालिकेचे नूतन आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी प्रथमच पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांनी मांडलेले विविध प्रश्न त्यांनी टिपून घेतले आणि उत्तरे देखील दिली. पहा त्यांच्याशी झालेला हा संवाद. मागच्या 20 फेब्रुवारीला मी जॉईन केलं आणि जवळजवळ आता महिनाभर झाला. तर मधल्या काळामध्ये 1-2 मुंबईला बैठका झाल्या, सुट्ट्या पण बऱ्याच झाल्या आणि पहिले 2-3 आठवडे इथलं बरेचसं काम समजून घेण्यात वेळ गेला. त्यामुळं पत्रकार बांधवांना वेळ देता आला नाही. जे वैयक्तिक येऊन भेटले त्यांना देऊ शकलो. परंतु जशी आपली मागणी होती की आपलं रेग्युलर इंटरॅक्शन व्हावं, तर साधारणतः आठवड्यातला कुठला एक दिवस द्यायचा आता ते मी डिसाईड करतो होता. साधारणतः कुठल्या दिवशी तुम्हाला कोणाला जर वैयक्तिक येऊन भेटायचं असेल साधारणतः एक वेळ निश्चित करून देतो. आणि त्यानंतर बाकीचे आपल्या शहरातले जसं तुम्हाला माहिती की बाकीचे पाण्याचा विषय असेल, कचऱ्याचा विषय असेल आणि इतरही जे आपल्या बाबी आहेत, आमच्या कर्मचाऱ्यांचे काही विषय आहेत आणि नागरिकांच्या जे काही अडीअडचणी आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे सध्या. आणि लवकरच आपल्या सर्वांचं पत्रकार बांधवांचं हे राहील की आमचं प्रशासन अधिक चांगल्या पद्धतीने कसं करता येईल, त्यासाठी जे आम्हाला फीडबॅक लागेल, जे कुठल्याही वेगळ्या बाबी असतील ते स्पेसिफिकली आता मी तुम्हाला एक ईमेल, माझं पर्सनल एक ईमेल शेअर करत आहे. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे भ्रष्टाचारासंबंधित कुठलीही बातमी हे असेल तर ती मी शेअर करतो. ते वैयक्तिक माझ्या मोबाईलची लिंक आहे, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिकली मी फक्त जस्ट तुम्हाला प्रेस नोट थोडा इश्यू होईल, त्यात ईमेल पण असेल. त्याच्यामध्ये कुठलीही असेल म्हणजे बांधकाम विभाग असेल प्रामुख्यानं की ज्या ठिकाणी बऱ्याच वेळा तक्रारी येतात की त्या ठिकाणी पैशाची मागणी केली जाते. तर कुठलीही बाब असेल, कारण मी स्वतः कुठलीही चाराने घेत नाही, त्यामुळे कुठलीही बाब कोणी माझं नाव सांगून घेत असेल किंवा इतर कोणाचं नाव सांगून घेत असेल तर त्यांनी त्या ईमेलवर कॉन्टॅक्ट करावा. आणि इतर कुठले तुमचे प्रशासकीय अडचणींचं आपलं जे परिवर्तन ॲप आहे किंवा आपले सरकार आहे, तर हा जो मी ईमेल देतो मेनली नागरिकांकडून कुठल्याही कामासाठी जर पैशाची मागणी केली असेल किंवा कुठल्याही जे रेग्युलर अप्रुव्हल्स आहेत, लायसन्स आहेत, कुठल्याही किंवा मंजुरी कुठली शासनाकडून लागणारी किंवा आमच्या प्रॉफिट टॅक्स डिपार्टमेंट कुठे असेल तर ते पैशाची मागणी केली गेली किंवा मुद्दाम अडवणूक केली गेलेली आहे तर त्यासाठी त्याचा वापर केला जावा. मी प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही आणि याच्यामध्ये कोण कोणाकडनं तक्रार केली तर 2 गोष्टी आहेत. तुम्हाला डायरेक्टली माझ्याकडे यायचं माझ्याकडे येऊ शकता किंवा तुम्ही डायरेक्ट एसीबी मध्ये जायचं एसीबी मध्ये जाऊ शकता. आता तुम्हाला बऱ्याच वेळा काय होतं की जिथं लोकांकडून येतं बऱ्याच वेळा लोकांची तक्रार येते, परंतु जे विशेषतः माझा मक्तेदार असेल किंवा बिल्डिंग परमिशन असेल हे हँड इन ग्लोज असतात. तर त्यामुळं आमचं म्हणणं विशेषतः नागरिकांना जिथं कोणी तक्रार होईल का नाही तर त्यांनी आमच्याकडे जाऊन डायरेक्टली तक्रार करू शकतात. विशेषतः काय होतं की आपल्याकडे बिल्डिंग परमिशन वगैरे आहेत, मग ते तुम्ही आर्किटेक्ट जी संघटना त्यांना पण बोलणार आहे की कुठलंही बऱ्याच वेळा काय होतं की मग नागरिकांना सुद्धा व्यवस्थित माहिती दिली जात नाही, थोडी भीती घातली जाते किंवा हे तुला मिळणार नाही, तुमच्यावर मग बिल्डिंग परमिशन मिळणार नाही असं. कारण काय झालं आता UDCPR आल्यापासून म्हणजे क्लॅरिटी आली. असं नाही की म्हणजे आता कुठलाही जो ज्या माणसाला थोडंफार वाचता येतो तो माणूस वाचून त्याला कळू शकतो की बाबा माझ्या ह्या प्लॉटमध्ये किती टक्के एरिया DP मध्ये जाणार आहे, किती टक्के. आणि काही लोक काय मुद्दाम मिसइन्फॉर्मेशन करतात, मी तुम्हाला जास्त वेळ नसून देऊ, मी माझ्या बाहेर जाऊन कोणी देऊ शकत नाही. आता काय झालं की आपला जो UDCPR वगैरे आलेला आहे त्याच्यामध्ये क्लॅरिटी आलेली आहे की आता की तुम्हाला किती मिळणार आहे, मॅक्सिमम किती मिळू शकतं, तुम्हाला प्रीमियम देऊन किती मिळू जाऊ शकतं किंवा असं कुठलाही एखादा आर्किटेक्ट असेल, इंजिनियर असेल, तो सुद्धा काही नियमाच्या पलीकडे जाऊन देऊ शकत नाही. बऱ्याच वेळा काय होतं की म्हणजे इन्फॉर्मेशन जास्त लोकांपर्यंत न गेल्यामुळे काय होतं की लोकांमध्ये भीती निर्माण होते. मग लोक लवकर काम हो वगैरे म्हणून बऱ्याच वेळा काही एजंट्स निर्माण होतात, काही लोक कर्मचारी पण पैशाची मागणी करू शकतात. तर आपल्या मार्फत सर्वांना माझं हेच आव्हान राहील की कुठल्याही स्वरूपात जर कोणी पैशाची मागणी केली कुठल्याही कामासाठी तर त्याच्या ईमेलवर कंप्लेंट करावी. तुमचं नाव डिस्क्लोज केलं नाही तरी चालेल, फक्त आम्हाला जेवढे स्पेसिफिक तक्रार मिळेल तेवढं मला ते त्याच्यावर कारवाई करता येईल. जर मोगम जर तक्रार आली की बाबा हे असं होतंय ते होतंय तर मग आपल्याला ते कारवाई करता येणं अवघड होतं. विशेषतः आणि सर्व आपले जे नागरिक वगैरे असतील त्यांनी पण काळजी होते का कुठलीही म्हणजे आम्ही तक्रार केली म्हणून त्याच्यावर कुठलीही म्हणजे त्याला प्रोटेक्शन दिलं जाईल की त्याने कंप्लेंट केली म्हणून त्याच्यावर बाबा बरोबर लोकांना तेच अडचण वाटते ना की जर आम्ही त्या कंप्लेंट केली तर माझ्यावर काहीतरी शोधून काढतील, माझ्यावर अजून मोठी कारवाई वगैरे होईल. तर ते माझ्याकडून मी शब्द देतो की कुणाला असं व्हिक्टिमायझेशन याला होतं, इंग्लिश मधला शब्द आहे की त्याला म्हणजे मुद्दाम त्रास दिला जाणार नाही. तर फक्त जे काही तुमच्याकडं तक्रारी असेल तर लोकांनी आमच्याकडे मांडाव्या. फक्त प्रशासकीय बाबींसाठी इतर जे आहेत ते करावेत. आणि हा जो ईमेल देतोय मी जे शेअर करतोय त्याच्यामध्ये मेनली स्पेसिफिकली अडवणूक असेल, मुद्दाम दिरंगाई,
पैशाच्या कारणामुळे असेल किंवा इतर कुठल्या कारणामुळे असेल त्यासाठी हा वापरला जावा. मी समजा माझ्याकडे स्वतः अजून कुठली आली नाही, पण नॉर्मली काय होतं की माझी कामाची पद्धत आहे म्हणून मी मला बोलली जेव्हा धाराशिवला जॉईन केलं होतं ना तेव्हा सुद्धा मी माझं पर्सनल ईमेल आयडी दिला होता. तर नॉर्मली हेच आहे की बाबा मी पारदर्शक आहे, तर कुणी कोणालाही जर कंप्लेंट करायची असेल तर बऱ्याच वेळा काय होतं की ती सिस्टम मोठी आहे. इथं कसं असतं की बांधकाम विभाग घ्या, बिल्डिंग परमिशन घ्या किंवा आमचा सिटी इंजिनियरचा पार्ट घ्या, कुठलं तरी चेन खूप मोठी आहे. लोकांचा प्रत्येकाचा माझ्याशी कॉन्टॅक्ट येत नाही. तुम्हाला सांगतो तुम्ही मला त्याकडे कंप्लेंट केली किमान एकदा आली दोनदा आली म्हणजे कमीत कमी मला जेव्हा माझ्या त्या अधिकाऱ्याचं मी इव्हॅल्युएशन करेल, माझ्याकडे समजा इन्फॉर्मेशन असेल की अजून करा तुम्ही एक्स अधिकाऱ्याची माझ्याकडे कंप्लेंट केली तर किमान मी पुढच्या वेळेस 4 वेळा व्हेरीफाय करेल की त्याचं मी दप्तर तपासणी करेल. म्हणजे आजच्या घडीला माझ्याकडे देर इज नो अदर मेकॅनिझम ऑफ गेटिंग इन्फॉर्मेशन की बाबा माझ्याकडे काय आहे. तर समजा मी अधिकाऱ्याच्या सगळं नॉर्मलच म्हणणार आहेत ना ते, पण किमान लोकांना समजा 5 तक्रारी आहेत त्यातल्या 2 चुकीचे पण असू शकतात, परंतु किंवा 3 मधलं मला किमान अंदाज तरी की काय खाली ग्राउंडवर काय होतं ना. तर एक हे मेकॅनिझम आहे. समजा ह्याच्यापेक्षा तुम्हाला जर जाऊन एसीबी मध्ये जर कोणी पैसे मागणी करत असेल डायरेक्टली तर त्याला ट्रॅप बी करू शकता, सर्वात अजून चांगलं. परंतु मी काय माझ्या मार्फत मला फक्त लोकांकडून फीडबॅक घेण्यासाठी मी एक यंत्रणा केली. तर काय साधारण तुम्ही जसं म्हणताय की त्याच्यामध्ये बऱ्याच लोक होतं आपली त्यानं परमिशन घेतली परंतु ओसी घ्यायला आला नाही, मग त्याने काय केलं असतं कारण त्याला इंटरेस्टच नाही. तुम्ही जसं म्हणताय पार्किंगच्या खाली घेतलंय आणि तिथं गाळा काढलाय, बँकेला दिलाय है ना. तर ह्याच्यासाठी आम्ही साधारणतः एप्रिल महिना सुरू झाला ना त्याच्यामध्ये 2 आम्ही बांधकाम विभाग अधिक आमचे जे झोनल ऑफिसेस आहेत त्याच्यामार्फत ज्या परमिशन दिल्या गेलेल्या आहेत तर त्याचं आणि त्यात आमचं म्हणजे आमच्या जे म्हणतो रेव्हेन्यू वाढीसाठी एक महत्वाचा हे आहे, त्यात दंड पण होईल, रेग्युलायझेशन पण होईल आणि त्याच्यावर कारवाई पण होईल. समजा जे त्याच्यामध्ये लोकांनी आणि कोणाला अडचण यायचं पण कारण नाही म्हणजे की कारण जी परमिशन दिली ती सोडून जसं म्हणता मजले वाढून दिलेत किंवा खाली पार्किंगचं परमिशन घेतले किंवा परमिशन रेसिडेन्शियलचं आहे तिथं कमर्शियल वापर सुरू आहे असं पण लक्षात येईल. साधारण एप्रिल आणि मे महिन्यामध्ये आम्ही स्पेसिफिकली बांधकाम विभागाचे जेवढ्या परमिशन गेल्या 5-10 वर्षामध्ये इश्यू केले असतील, ज्यांना ओसी पण दिली गेली आहे दोन्ही ज्यांनी ओसी घेतली नाही ते पण आणि ज्यांनी ओसी घेतली परंतु त्याचा काहीतरी वेगळा वापर सुरू केलाय. त्याच्या दृष्टीने आम्ही साधारण गेल्या 5 ते 10 वर्षामधले डेटा घेणार आहोत, तो खाली शेअर करू. कारण 5 ते 10 वर्षामधले जेवढे प्रकरण आहेत का नाही आणि त्याच्यामध्ये जी काय कारवाई होईल फक्त रेग्युलाइज कुठलं करू शकतो आपण. नाही ऐकून घ्या. हो ना जी रेग्युलाइज करू शकत नाही ती कशाला मी परमिशन दिलं. आपल्याकडे कसं असतंय की आपल्या युडीसी पारनुसार जे रेग्युलाइज करता येतं तेवढंच रेग्युलाइज होईल. एक तर इलिगल डेव्हलपमेंट होऊ नये आणि दुसरं जर कोणी काय त्याच्यामध्ये जर समजा आमच्या परमिशन न घेता काय त्यात आमचं जर प्रॉपर इन्कम लॉस होत असेल तर तो रिकव्हर करणे आणि जर रेग्युलर प्रक्रिया. माझं म्हणणं की त्याच्यावर तुम्ही जसं म्हणता की जे काही चेंजेस केलेत ना त्याचा सर्वे होऊन आपण कारवाई इनिशिएट करू. वितरण व्यवस्था म्हणजे त्यांनाही पण आम्ही निदर्शनास आणली. आपली जी ओरिजिनल पाणी पुरवठा योजना होती ती 1996 साली कार्यान्वित झाली. त्यावेळेस मला वाटतं 38 स्क्वेअर किलोमीटरचा आपला एरिया होता. तो 1992ला मग जेव्हा ते ऍड झालं तर तेव्हा ऍक्च्युली त्या हिशोबाने आपली योजना बनवली गेली नव्हती. गावठाणाने जो जुना एरिया होता त्याच्या अनुषंगानेच बनवली गेलेली होती. त्यामध्ये आजच्या घडीला जो 178 स्क्वेअर किलोमीटरचा आपला एरिया वाढला, जवळजवळ 5-6 पट त्यात वाढ झाली. तर ते त्याच्यामुळं जोपर्यंत आपल्याला वेगवेगळ्या पाण्याच्या टाक्या असतील, वितरणाची व्यवस्था असेल, तो जोपर्यंत आपण स्ट्रेंथन करत नाही तोपर्यंत आपल्याला ते डेली किंवा दिवसाआड जे पाणी आपण म्हणतोय तर त्यासाठी मग माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याला योजनेला प्रारूप म्हणून मंजुरी दिली आणि त्याच्यानंतर टप्प्याटप्प्यानं 2 ते 3 वर्षामध्ये आपल्याला निधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी संबंधित आपले जे सचिव महोदय होते त्यांना सूचना दिलेल्या आहेत. तर आम्ही तो जो प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव आम्ही TS साठी MGP कडे गेलेला आहे. तो लवकरच TS झाली की आम्ही मग ते आपला जो अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे त्याच्याकडे पाठवू. अमृत 2 मध्ये बसू शकत नाही कारण ती सेंट्रल गव्हर्नमेंट नोटिफाय करतं, त्यामुळे मोस्टली राज्य शासनाकडच्या कुठल्या तरी निधीमधून करायचं. फक्त मुख्यमंत्री महोदयांनी कुठल्या निधीतून करायचा हा निर्णय मग आपले जे संबंधित जे आपले सचिव महोदय आहेत ते करतील. अपर मुख्य सचिव जे आहेत त्याच्यावर निर्णय घेतील. फक्त त्याला आपल्याला ते द्यायचं आहे आणि हे करायचं आहे हे म्हणजे डायरेक्शन. हो ना, आपण काय करतो याच्यामध्ये की आपल्याकडं एक्झिस्टिंग जी आमची यंत्रणा आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता सध्या 5व्या किंवा 6व्या दिवशी जे पाणी येते त्याच्यामध्ये आमच्या लोकांना विचारलं तर आमचं स्टँडर्ड आन्सर ठरलं असतं की सर आपल्याला वेगवेगळे तांत्रिक कारण आहेत. तर ह्याच्यामध्ये कुठलाही जो एक्सपर्ट असेल जो आम्हाला 5 दिवसावरून 3 दिवस 4 दिवस 2 दिवस दिवसाडा जो म्हणजे आम्हाला एक्झिस्टिंग ज्या ह्याच्यामध्ये लोकांना पाणी आपल्याला कमीत कमी ड्युरेशन मध्ये कसं देता येईल हे आम्हाला फीडबॅक देण्यासाठी किंवा कमीत खर्चामध्ये आपण एक्झिस्टिंग जे आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचा वापर करून कसं आपलं जे ड्युरेशन जे आहे पाण्याचं फ्रिक्वेन्सीचं ते कमी करणे यासाठी आम्ही जे कोणी एक्सपर्ट जे कोणी असतील त्यांचा आपण फीडबॅक मागवतोय. ज्याला अनुभव असतंय
याच्यामध्ये स्पेशलाइज नॉलेज आहे ते. याच्यामध्ये जर कुठल्याही एजन्सीने आम्हाला सांगितलं आणि त्याला आम्ही डेमॉन्स्ट्रेट पण करायला सांगितलेलं आहे. त्यात नुसतं फक्त आयडिया द्यायची नाहीये त्याच्यामध्ये, त्यामुळे डेमॉन्स्ट्रेट करून दाखवायचं आणि मग त्यांना ते पेमेंट जे काय नॉमिनल पेमेंट ठेवलेलं आहे ते त्यांना आम्ही अदा करू. त्याचा उद्देश एकच आहे की आपल्या नागरिकांना कमीत कमी दिवसामध्ये पाणी मिळावं. मोठ्या प्रमाणात चिकन शॉप, तत्सम पदार्थ विक्री सुरू आहे. आढळून तसे जिवंत पक्षी तसेच मांस यांची हाताळणी उघड्यावर पसरू शकतो. त्यामुळे या दृष्टीने बाधित क्षेत्राच्या ठिकाणी नागरिकांच्या हालचालीस व इतर पक्षी व प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात येत आहे. त्याच्यामध्ये दोन्ही म्हणजे पक्षी असतील ते पण किंवा मांस ते पण आपण इम्प्लिमेंट करायला सांगतो. नागरिकांना आमचं आव्हान राहील की कुठल्याही वेगवेगळ्या कारणासाठी जे महानगरपालिकेत कामं केली जातात त्याच्यामध्ये कुठल्याही नागरिकाला जर पैशाची मागणी केली जाईल असेल किंवा मुद्दाम अडवणूक केली जात असेल तर आम्ही एक ईमेल शेअर करतोय सर्व commissioner.solapur.mc@gmail.com. हा प्रामुख्याने हा जो ईमेल देतो आहोत त्या ईमेलचा वापर जो आहे तो जे भ्रष्टाचाराच्या संदर्भातली आणि पारदर्शकता येण्यासाठी कुठली तक्रार असेल ते यावरती करावी. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपली रॉयल एनफील्ड घेऊन जाण्यासाठी आजच बुकिंग करा. विशेष अर्थसहाय्य उपलब्ध. कमीत कमी डाऊन पेमेंट भरून आवडती बुलेट घेऊन जाण्याची संधी. कमीत कमी हप्ता, कमीत कमी कागदपत्रे आणि 6 वर्षांपर्यंत परतफेड. रॉयल एनफील्डचे अधिकृत डीलर चव्हाण मोटर्सच्या बाळे आणि आसरा चौकातील शोरूमला आजच भेट द्या. संपर्क 7720 06 90 40.